धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरात जाहीर सभा घेतली। सभेत बोलताना महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होईल असा विश्वासही व्यक्त करताना आपल्या पुढच्या पिढीचे भवितव्य चुकीच्या लोकांच्या हातात देणं चुकीच्या हातात देऊ नका असं चुकीचं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलं। रवींद्र चव्हाणांना आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आपलं विधान ताबडतोब बरोबर केलं आणि पुढचं भविष्य हे चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये यासाठी भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं। नगरसेवक निवडून देण्यासाठी निवडणूक नाहीये, एखाद्या प्रभागातील नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाहीये। आपण सर्वांनी लक्षात घ्या की ही निवडणूक आपल्या पुढच्या पिढीचं असणारं भविष्य जे आहे हे भविष्य चुकीच्या लोकांच्या हातामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे। चुकीच्या विचाराच्या हातामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे। हे देऊ नये यासाठी हे मतदान तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।